नमस्कार मंडळी. तर आज बरेच दिवसांनी आम्ही बाहेर जातोय. कुठे जातोय हे तुम्हाला पुढे नक्की कळेलच. चला. मी निघालोय आमच्या फ्रेंड्सकडे कारण आमचे जे फ्रेंड्स आहेत त्यांच्या मुलाचा आज बर्थडे आहे. तर त्याला आम्ही केक द्यायला जातोय. तर कुठे जातोय? ओरांच्या बर्थडेला. मग तू केक खाणार? किती खाणार? एकच खाणार. ओके. आणि ओरांना काय गिफ्ट घेतलं तू? कपडे घेतले. खूप मोठा पाऊस येणार आहे कारण वातावरण तसंच झालंय. पावसाची सुरुवातच झाली कारण वातावरणच तसं वाटत होतं. खूप काळोख पण झाला होता. पावसातून गाडी सावकाश चालवा. खूपच मोठा पाऊस असेल तर थांबा एका ठिकाणी आणि पाऊस थांबला की मग तुमच्या प्रवासाला जा. शक्यतो पावसातून प्रवास टाळाच. आता आम्ही केक घ्यायला जातोय. आता पोहोचतोच आहे. 5 मिनिटात पोहोचतो. पाऊस पण खूप जोरात आलाय. घ्यायला आम्ही आलो इथे पण थोडा इथे पार्किंगचा इश्यू. रोहित केक आणायला गेलेत. आतमध्ये जागा नाहीये म्हणून गाडी इथे रस्त्यावरच पार्क केली आहे. तर आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवलं असतं की आम्ही कोणाकडून केक घेतलाय. ती लोक पण खूप सुंदर केक बनवतात. पिनॅकल म्हणून आहे चिपळूणला. खूप सुंदर कस्टमाइज करून तुम्हाला जसे केक हवे तसे, गोड जास्त हवाय कमी हवाय. चावल चावल कुठे चावल? चावल. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. चावल नाहीये, ते फूल आहे फूल. ते झाडाच्या आतमध्ये बी असतं बी. हा. ते आपल्याला पोएम बोलून दाखवते. अरे पुन्हा बोल पुन्हा बोल. मियाव क्या होता है? अच्छा ठीक आहे. निघालोय आता. एक अर्ध्या तासात पोच. पाऊस पण आहे म्हणून हळूहळू जातोय. पाऊस पडतोय. गरम गरम कॉफी पिवीशी वाटते म्हणून आपण इथे कॉफीला आलोय. इथे थांबलोय आम्ही. आयराचे बाबा कॉफी आणायला गेले. इथे चिपळूणला कॅफेटेरिया म्हणून एक खत्म. बाय बाय टाटा. माहितीये का, आयरा लहान होती ना, लहान म्हणजे आता पण ती लहानच आहे, पण ती ब्रश नाही करायची त्यामुळे तिचे सगळे दात खराब झाले बघा. हो हो हो. नाही बघा आयराचे दात वाईट नाहीये. बरं ठीक आहे वाईट आहे. आयरा तर रोज ब्रश करते ना? हो. सांग मी आता रोज ब्रश करते. स्ट्रॉ नहीं इसमें मिलता पापा, ये तो कॉफी है. किती पिणार आहेस तू? थोडीशीच ना? चटका लगेल. तू उसको ढक्कन लगा के दो, ये वाला ढक्कन लगा के दो. बस. हा खूपच गरम आहे. चला निघायचं. फिनिश होगा. इथे कॉफीचं कॉम्पिटिशन चालू आहे का? कशी आहे कॉफी आयरा? अच्छी आहे ना? मग कोण घेऊन आलं? फिनिश. बाहेर घ्या. त्याला आता झोप आलेली आहे. कॉफी पिऊन कोण झोपत? आयरा तू? झोप चल. एक धबधबा आहे तुम्हाला दिसतोय का बघा. याला सवत्सडा बोलतात. त्या सवत्सडाची काय स्टोरी आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. खूप सुंदर दिसतोय. तुम्हाला दिसतोय का बघा. मुंबई गोवा हायवे सोडून ओरांचं घर आतमध्ये आहे. शिव गावात खेडमध्ये आहे ते. जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा. आम्ही आता पोचणारच होतो. ओरांची मम्मा म्हणजे फराना आमची बाहेर वाटच बघत होती.
त्यांच्या बर्थडेची तयारी चालू आहे. तो तयार होतोय आतमध्ये तोपर्यंत. ओरान हॅपी बर्थडे. अरे बघ इकडे बघ, इकडे बघ. इकडे ओरानच्या बर्थडेची तयारी चालू होती. बॉक्समधून केक काढण्यात येत होता, कॅन्डल लावण्यात येत होत्या. फराना खूप एक्सायटेड होती. ओरानला कॅट्स आवडतात म्हणून त्याच्यासाठी स्पेशल कॅटची डिझाईनचा केक बनवण्यात आला होता. ओरानच्या मुलाचं सगळे सगळे बर्थडेला केक कापायचा. आमिनाची लहान मुलं केक आयलाय ओरान केक आयलाय आणि डोनट आणि ही मला वाट. चला रजिस्टर पण जाय मला निवाला पण इथे केक कापायची तयारी झाली होती. कॅन्डल्स लावण्यात येत होत्या आणि आता थोड्याच वेळात ओरान केक कापणार होता. Happy birthday to you. काय मज्जा चालू आहे इथे दोघांना. रोहितने इथे केक कापायला थोडी मदत केली, कारण प्रत्येकाला ते बरोबर हिशामध्ये पुरले पाहिजेत म्हणून. केक खूपच सुंदर झाला होता, खूपच. आणि स्पेशली ओरानला तो खूप आवडला होता. तो खूपच क्रीम खात होता. ओरान नुसतीच क्रीम खातो, चॉकलेट तसंच. क्रीम कापी. काय क्रीम बनवल्या. थँक्यू. काय करताय? खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये सगळी फळ आहेत, क्रीम आहे, काजू पण आहेत. गाडी आवडली. केक आवडला का? बोल तरी एकदा. ओरान आणि आईला सोबत ये ओरान आईला तिथं बस. ओरान आम्ही जातोय आता. बाय तर कर ओरान. आयरा दीदीने तुम्हाला केक आणलेत ना. रानाने आम्हाला एक गिफ्ट केलंय. थँक्यू पहिला. आम्ही निघतोय कारण उशीर होईल म्हणून. आमच्या आजीला वरपर्यंत न्या. हो हो चालेल चालेल. चला आजी. ओरान बाय. बाय सांग. बाय कर. बरं आयराला बाय कर. ये बाय कर. बाय कर बाय कर बाय कर. आणि आजीला बाय कर. सगळ्यांचा निरोप घेऊन आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. वाटेत आम्हाला आजीना पण सोडायची होती. साफसफाई करायची बस. मी पहिल्यापासून आहे त्या लोकांच्या, त्यांचं ते अगदी वाडवडील होते ना, त्या पोटांचा आजोबा, तेव्हापासून पण मी आहे त्या लोकांच्या कामाला. मागच्या वेळी पण होता आम्ही आलेलो तेव्हा. आजींबरोबर थोड्या गप्पा झाल्या गाडीमध्ये. त्या खूप जुन्या आठवणी सांगत होत्या त्यांच्या. खूप मग एवढ्या वरती तुम्ही रोज चालत येता? हो, ते काही लांब आहे. हो बरोबर बरोबर. ते जवळ. म्हणूनच एवढ्या फिट आहात अजून, रोज एवढा चालता म्हणून.
काय म्हणा 17 परकुंड आहेत आणि 13 नातवंड. बापरे, आजीना 13 नातवंड आहेत आणि 17. नशीबवान तुम्ही आहात. 17 परकुंड. हो बरोबर. पेड परशुराम नाही. माझी नात दिलेली आहे. गोलकोटला माझी नात दिलेली आहे. गोलकोटवालीला 4 मुलं. आजीनं आम्ही त्यांच्या घराजवळ सोडलेली. जाता जाता आजीला आयराला आहे त्यांनी का? गोड पापा दिली आणि बाय बाय देखील बोलल्या. खूप छान होत्या आजी, एकदम मन मिळाऊ स्वभावाच्या. आम्ही निघालोय. केक पण त्यांनी खूप लवकर कापला कारण आम्हाला पण जायचं होतं घरात वेळेवर म्हणून. आम्ही वेळेवर आता घरात निघालो कारण काळोख पडत चाललाय म्हणून. येता येता त्या आजीनं सोडलेलं कारण त्या तिथेच असतात कामाला म्हणून. क्या गेम देंगे अपने को. वो आंटी ने बोला है कि देने वाली है आयरा को, मंगा के देंगे. अपन भी मला भूक लागली आहे म्हणून इथे आलोय ढाब्याला. तिथे लिहिलं होतं शिवराय बसले पोचना झाली. आम्ही निघालोय पोरांच्या बर्थडे सेलिब्रेट करून. इथे भूक लागली आहे म्हणून इथे आलोय खायला. ऍक्च्युली त्या लोकांनी नॉनव्हेज केलं होतं पण आज गुरुवार आहे त्यामुळे आम्ही नॉनव्हेज खाल्लं नाही. पण त्यांनी तरी सुद्धा पार्सल दिलं आम्हाला डब्यामध्ये भरून की आम्ही ते करू. माझ्या नवऱ्याला अख्खा मसूर खायचा आहे. गेले 1 तास तो अख्खा मसूर खूप मस्त आहे. मेरा खा ना पापड. डाळ फ्राय, भाजी आहे, भात. तर आम्ही आता घरी जायला निघालोय. जेवून झालंय. तर हा व्लॉग मी इथे संपवते. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आयरा बोल सबस्क्राईब करा. बाय.